जय संविधान। मी प्राध्यापक महादेव कांबळे, भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक। आपण गेल्या रविवारी म्हणजेच काल 14 एप्रिल या एपिसोडमध्ये या भागामध्ये भारतीय राज्यघटनेमधील कलम 12वी पाहिली होती। त्याचप्रमाणे आपण या आजच्या एपिसोडमध्ये आजच्या भागामध्ये कलम 13 पाहणार आहोत। तर कलम 13 आर्टिकल 13 अनुच्छेद 13 काय म्हणते, तर ते अनुच्छेद 13 हे मूलभूत हक्काची संबंधित आहे। त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की मूलभूत हक्काचा संकोच किंवा भंग होत असेल तर त्यास न्यायमंडळ घटनाबाह्य आहे असं ठरविल व त्याला अमान्यता देईल असं या कलम 13 मध्ये नमूद केलेलं आहे। म्हणजे अर्थातच जो डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्टपणे भारतीय राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे की मी या भारत देशातील तमाम नागरिकांना जे मूलभूत हक्क मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्या मूलभूत हक्क अधिकार कुणीही त्यांचे हिरावून घेऊ शकणार नाही। फक्त ते पूर्ण सर्व अधिकार पूर्ण संसद किंवा न्यायमंडळाला असतील। त्याशिवाय अन्य कुणीही त्या जे मूलभूत अधिकार मी दिलेले आहेत ते मूलभूत अधिकार कुणीही बदलू शकणार नाही। त्याच्यामध्ये कोणतीही त्याच्यामध्ये कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही असे ते मूलभूत अधिकार आपले आदर्श विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सूक्ष्म अभ्यास करून त्यांनी वेगवेगळ्या देशातील राज्यघटनेचा अभ्यास करून त्यामध्ये अमेरिका असेल, कॅनडा असेल, कॅनडा असेल, जपान असेल, आयर्लंड असेल, रशिया असेल, या सर्व देशातील राज्यघटनेचा अभ्यास करून त्या सर्वांचा अभ्यास करून त्यांनी इतक्या सुंदरपणे एक मायक्रो ॲटिट्यूड एक भविष्याचा वेध घेऊन जेणेकरून भारतीय नागरिकांना त्याचा मी गेल्यानंतर माझं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे असं त्यांनी त्या भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थात आपलं भारतीय संविधानामध्ये त्या आपल्या भारतीय नागरिकाला मूलभूत अधिकार प्रदान केलेले आहेत। त्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही। तर हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे।